नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 6वा पदार्थ बनवतोय. आपण नेहमी उपवासाला साबुदाणा बटाटा चकली, साबुदाणा बटाटा पापड, बटाट्याचे चिप्स किंवा बटाटा वेफर्स असंच तळून खातो. पण आज आपण उन्हाळी वाळवणाचा एक नवीन पदार्थ बनवतोय, तो म्हणजे उपवासाचे सांडगे. हे सांडगे पहा ना, तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुललेले आहेत. अगदी पॉपकॉर्नसारखे मस्त असे हलके फुलके खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत. विशेष म्हणजे ना, हे तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही आणि हे करतानासुद्धा आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाही. अगदी एकटी महिलासुद्धा डब्बा भरून हे सांडगे तयार करू शकते, इतके बनवायला सोपे आहेत. अर्धा एक तासामध्ये हे सांडगे बनवून तयार होतात आणि वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल, आपले सांडगे किती मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आपण उन्हाळी वाळवणाच्या भरपूर साऱ्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. पाहिल्या नसतील तर जरूर जाऊन पहा. आणि हो, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील ना, तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चला तर पटकन आता वेळ न वाया घालवता फटाफट आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे झटपट असे सांडगे तयार करण्यासाठी मी या ठिकाणी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. त्यासाठी सुरुवातीला हा घेतलेला साबुदाणा एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात आणि 1-2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात, जेणेकरून काही धूळ वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. हे पहा, अशा प्रकारे मी साबुदाणा चांगला धुवून घेतलेला आहे, सर्व पाणी निथळून घेतलेलं आहे. आता साबुदाण्यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे. साबुदाणा पाण्यामध्ये पूर्णपणे भिजेल आणि अगदी थोडंसं वरती पाणी राहील इतपतच पाणी घालायचं आहे, जास्तीचं पाणी घालायचं नाही. आपण रेग्युलर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी ज्याप्रमाणे साबुदाणा भिजत घालतो ना, अगदी तसाच भिजवायचा आहे, जास्तीचं पाणी वगैरे घालायचं नाही. हे पहा, अशा प्रकारे मी पाणी घातलेलं आहे. आता झाकण ठेवून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर असाच पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सांडगे बनवायला सुरुवात केलेली आहे. आता आपण अर्धा किलो साबुदाणा भिजत घातला होता, त्यासाठी मी या ठिकाणी मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे आणि मध्यम आकाराचे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. 2 उकडलेले बटाटे आणि 2 कच्चे बटाटे घ्या, हे अगदी प्रमाण परफेक्ट आहे. कच्चा बटाटा थोडाफार जास्त झाला तरी चालेल, पण उकडलेल्या बटाट्याचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही. आता ना, बटाटा उकडवून घेताना चांगला असं उकडवायचा आहे, जास्तीचा कच्चा ठेवायचा नाही. आता आपण सुरुवातीला काय करणार आहे, हे जे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत ना, ते चांगले असे किसून घेणार आहे. मी मस्त अशी सालं काढून घेतलेली आहे. पाण्यातच किसायचा आहे बटाटा, म्हणजे कसं तो काळा पडणार नाही. मस्त असा मोठा मोठा किसायचा आहे. जर तुमच्याकडे किसणी जाड होलाची असेल ना, तर अजून चांगलं, पण अशी रेग्युलर किसणीने किसला तरीसुद्धा काहीच हरकत नाही. चला तर घेतलेले हे दोन्ही बटाटे आपण किसून घेऊयात. अर्धा किलो बटाट्यासाठी मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे आणि 2 कच्चे बटाटे घ्या, हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा, अशा प्रकारे दोन्हीही बटाटे मी किसून घेतलेले आहेत. मस्त असा लांबटसर मी याचा किसून घेतलेला आहे, परफेक्ट. आता ना, ह्यामध्ये भरपूर स्टार्च असतं, त्यामुळे आपल्याला हा किसलेला बटाटा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामधलं सर्व जे पांढरं पाणी आहे ते निघून जाईल आणि मस्त असं आपल्याला हा बटाट्याचा किस भेटेल. आता रात्रभर आपण जो साबुदाणा भिजत ठेवला होता ना, तो चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, साबुदाणा अगदी साबुदाण्याच्या खिचडीसाठी ज्याप्रमाणे भिजवतो ना, अगदी तसाच मोकळा सुटसुटीत भिजला गेला आहे. जास्त असा गचका वगैरे किंवा जास्त असा त्याचं पीठसुद्धा तयार झालेलं नाही. हे पहा, अगदी मोत्यांच्या दाण्यासारखा सुट्टा सुट्टा हा साबुदाणा भिजला गेला आहे, परफेक्ट. असा एखादा साबुदाण्याचा दाणा हातावरती घेऊन मॅश केला ना, अगदी छान असं बारीक पीठ होत आहे, इतपत छान असा भिजला आहे. आता सुरुवातीला काय करायचं, हा भिजवलेला सर्व साबुदाणा चांगला असा मोकळा करून घ्यायचा आहे. सांडग्यांचं पीठ व्यवस्थित तयार व्हावं ना, त्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये हा भिजवलेला सर्व साबुदाणा मी काढून घेते. आता आपण जे सुरुवातीला 2 उकडलेले बटाटे घेतले होते ना, ते सुद्धा चांगले असे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. बटाट्याच्या मोठ्या मोठ्या गाठी शिल्लक राहू द्यायचे नाही, त्यामुळे किसणीने किसून घ्या. हातावरती मॅश करून बटाटा चुरून घेऊ नका. किसणीने किसून घेतला ना, की चांगला असा बारीक किसला जातो आणि सांडगे देखील अगदी छान असे पडतात. हे पहा, अशा प्रकारे दोन्ही उकडलेले बटाटे मी किसणीने किसून घेतलेले आहेत.
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अर्धा किलो साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहे. जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे नाही, नाहीतर काय होतं, सांडग्यांचं पीठ जे आहे ना ते जास्त असं गच्च होतं आणि मग सांडगे आपले तळल्यानंतर व्यवस्थित फुगत नाही. आता सुरुवातीला आपण जो 2 कच्चे बटाटे किसून घेतले होते ना ते सुद्धा ह्यामध्ये लगेचच घालायचे आहे. पण किसलेला जो बटाटा आहे तो काळा पडू नये म्हणून आपण पाण्यात ठेवलेला होता. त्यामधलं जेवढं एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सगळं चांगलं असं पिळून घ्यायचं आहे. त्यानंतरच किसलेला बटाटा कच्चा जो आहे तो ह्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. हे पहा या पद्धतीने असा मोठा किस किसला ना की सांडगे तळल्यानंतर सुद्धा खूप छान दिसतात आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. हे पहा अशा प्रकारे 2 किसलेले बटाटे मी घालून घेतलेले आहे परातीमध्ये मिश्रणासोबत. आता मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या मस्त अशा बारीक करून घेतल्या होत्या. त्या मिरचीचा ठेचासुद्धा घालायचा आहे आणि लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी आपलं जे प्लेन लाल मिरची पावडर असते ना तीसुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे जे सर्व मिश्रण आहे ना ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाणी वगैरे वरतून घालायची अजिबात आवश्यकता नाही. उकडलेल्या बटाट्यामध्ये आधीच मॉइश्चर असतं. त्यासोबतच आपण जो किसून घेतलेला बटाटा होता तो पाण्यात ठेवलेला होता. किती नाही म्हटलं तरी थोडासा पाण्याचा अंश त्या किसलेल्या बटाट्यामध्ये असणारच आहे. त्यामुळे या मॉइश्चरमध्येच मस्त असं हे पीठ आपलं तयार होणार आहे. वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही. हे सांडगे अगदी झटपट तयार होतात, अगदी अर्धा तासामध्ये बनवून तयार होतात आणि वर्ष 2 वर्ष तुम्ही खाऊ शकता. इतका हा वाळवणीचा नवीन पदार्थ सोपा आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून बनवा ही माझी आग्रहाची विनंती आहे. हे पहा अशा प्रकारे चांगलं असं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे सांडग्यांचं. छान असं मिक्स झालेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. परफेक्ट. आता आपण ना हे पीठ भिजत वगैरे ठेवायची अजिबात आवश्यकता नाही. लगेचच त्याचे सांडगे बनवायला सुरुवात करायची आहे. सांडगे बनवताना ना मध्ये असा पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगलं असं मिश्रणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लगेचच सांडगे बनवायला सुरुवात करायची आहे. एखाद्या प्लास्टिकच्या कागदावरती तुम्ही हे सांडगे घालून घेऊ शकता. प्लास्टिकच्या कागदाला तेल वगैरे लावायची अजिबात आवश्यकता नाही. आपले रेग्युलर जे डाळीचे सांडगे असतात ना ते कसे आपण टाकतो तसेच अगदी हे टाकून घ्यायचे आहे. 3-4 बोटांचा वापर करायचा आहे आणि सांडगे मस्त असे आपल्याला घालायचे आहेत. आता तुम्हाला किती छोटे मोठे सांडगे हवे असतील ना त्यानुसार तुम्ही हे घालू शकता. हे सांडगे ना अगदी झटपट तयार होतात आणि पटकन सुकतात. आता ना मी ज्या दिवशी हे सांडगे तयार करणार आहे ना त्या दिवशी घरातच पंख्याखाली सुकवणार आहे. नंतर दुसरे 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवणार आहे. सांडगे कसे चांगले सुकले की 1-2 वर्ष टिकतात देखील चांगले आणि खायला देखील खूप छान लागतात. वाळवणीचा कोणताही पदार्थ उन्हामध्ये सुकवणं फार गरजेचं असतं. ज्या दिवशी तुम्ही तो पदार्थ करणार ना त्या दिवशी तुम्ही घरात पंख्याखाली सुकवा, जेणेकरून बाहेरची माती धूळ त्याला लागणार नाही, कारण तो पदार्थ तेव्हा ओला असतो. त्यानंतर 2-3 दिवस पुढचे ऊन दाखवायचंच आहे, म्हणजे कसं चांगलं टिकतं देखील. चला तर याच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे आपण सांडगे तयार करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी संपूर्ण मिश्रणाचे सांडगे तयार करून घेतलेले आहेत. मध्यम आकाराचे घालून घेतलेले आहेत. भरपूर असे सांडगे या ठिकाणी तयार झालेले आहेत. बघा खूप छान असे हे सांडगे तयार झालेले आहेत. आता ना हे सांडगे तयार झाल्यानंतर घरातच पंख्याखाली आज सुकवते. त्यानंतर 2-3 दिवस गच्चीवरती कडकडीत उन्हामध्ये एका परातीमध्ये झाकून हे वाळत घालणार आहे. हे पहा अशा प्रकारे पहिला दिवस घरातच आणि नंतरचे 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे सुकवून घेतलेले आहेत. सांडगे पहा अगदी मस्त असे सुकले गेले आहेत. आधी पहा रंग असा फार पांढरा होता, आता रंग पहा अगदी वेगळा झालेला आहे. सांडग्यांची तुम्ही साईज पाहून घ्या. तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलणार आहे. आपण नेहमी उपवासाला तेच पदार्थ खातो आणि तेच उन्हाळी वाळवण्याचे चिप्स किंवा चकली असे पदार्थ बनवतो, पण ह्यावेळेस तुम्ही हे उपवासाचे सांडगे नक्की आवर्जून करून पहा. आता तुम्हाला मी सांडगे तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कढईमधलं तेल चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता झाऱ्यावरती थोडेसे सांडगे घेते आणि हळूवारपणे तेलात सोडते. मोठ्या गॅसवरती सांडगे मस्त असे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सांडगे मस्त असे फुलायला सुरुवात झालेली आहे. अगदी पांढरे शुभ्र पॉपकॉर्नसारखे दुप्पट तिप्पट फुललेले आहेत. हे सांडगे ना चवीला खरंच खूप छान लागतात. विशेष म्हणजे तळल्यानंतर अजिबात तेलकट होत नाही. त्यासोबतच आपण हे तयार करताना एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, तरीसुद्धा हे सांडगे खरंच खूप छान तयार झालेले आहेत. आपण नेहमी उपवासाला साबुदाणा बटाटा चकली, साबुदाणा बटाटा पापड किंवा मग बटाट्याचे चिप्स वेफर्स असंच तळून खातो. पण जर तुम्ही हा एक नवीन पदार्थ बनवून पहा उपवासाचे सांडगे, खरंच खूप छान लागतात. विशेष म्हणजे ना
कोणीही बनवू शकेल, इतके सोपे आहेत. घरातील एकटी व्यक्तीसुद्धा बनवू शकेल. अर्धा ते 1 तासामध्ये मोठा डब्बा भरून तुम्ही हे सांडगे एकटेच तयार करू शकाल, कोणाचीही मदत न घेता. हे पहा, अशा प्रकारे मी काही सांडगे तळून घेतलेले आहेत. मस्त असे पॉपकॉर्नसारखे फुललेले आहेत, दुधासारखे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. चवीला तर अगदी अप्रतिम लागतात. हे खाताना ना मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे दोन्ही लागतात. त्यामुळे ना खरंच खूप मजा येते हे खायला. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये हा एक नवीन पदार्थ जरूर करून पहा आणि तयार झाल्यानंतर कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. तुम्हाला व्हिडिओवरूनच समजलं असेल, सांडगे मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत. त्यासोबत अजिबात तेलकट झालेले नाहीत, मस्त असे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. अर्धा 1 तासामध्ये डब्बा भरून सांडगे तयार करा, वर्ष 2 वर्ष खा. खरंच खूप छान लागतात. आणि ना हे सांडगे तयार झाल्यानंतर कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.